Good morning, dear student. Before Diwali vacation, we have discussed some portion of English literature. I think we have completed our poem, Mark Antony's speech and on his blindness, and portion from unit 3rd lyric. And today we are going to discuss ode. What is ode? Ode is subclass of lyric poem. Ode is subclass of lyric poem, is longer in length and generally deals with a serious subject or theme and is divided into an elaborate structure of stanzas. आपण बघितलं आहे generally we have discussed lyric. What is lyric? Lyric is short poem. It expresses single emotion of single narrator. So it is very light poem. If anybody has to express his emotions, he write lyric. Just as we generally know very lyricists that work in Bollywood, and we generally hear most of the Bollywood song, that is also lyric. That is one single emotion that is expressed with the help of that particular song. Okay, but as far as ode is concerned, it is elaborate form of lyric, but it is quite different from lyric. The ode is subclass of lyric poem, is longer in length. We have discussed in last period, lyric is short poem, but as far as ode is concerned, ode is longer poem. It is longer in length and generally deals with serious subject and theme, and deals म्हणजे व्यक्त करणे. लिरिकचा अर्थ आपण घेतला की लिरिक मीन्स इन मराठी इट इज भावगीत. It expresses only one single emotion of that particular protagonist or particular narrator, a particular writer. It is very light emotion that that is expressed through the lyric. But as far as ode is concerned, it is serious. It deals with serious subject. आता सिरियस सब्जेक्टचा अर्थ असा की जसं आपण लिरिक बघितलं तर लिरिक एक भावगीत आहे. आपण पिक्चरचे गाणे वगैरे तुम्ही ऐकत असाल. एखादा भाव माझ्या मनामध्ये आला, एखादं प्रेमाचं एखादं सुंदर एखादं बाग वगैरे पाहून माझ्या मनात खूप उत्साह निर्माण झाला किंवा एखादा आनंद निर्माण झाला, तर तो आनंद मी त्या भावगीताच्या माध्यमातून एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. एकदम लाईट थीम आपल्याला लिरिकमध्ये पाहायला मिळते. किंवा एखाद्या सुंदर मुलीकडे म्हणा पाहून एखाद्या मुलाच्या मनामध्ये सुंदर भाव निर्माण, प्रेमाचा भाव निर्माण झाला असेल, तो एक सिंगल भाव तिथे एक्सप्रेस करतो आपण विथ द हेल्प ऑफ लिरिक. पण ओड मात्र तसं नाही. ओडमध्ये असणारे जे थीम असतात किंवा सब्जेक्ट असते हे सिरियस असतात, गंभीर असतात. इज डिवायडेड इंटू अँड एलॅबोरेटेड स्ट्रक्चर ऑफ स्टांजा. आणि आपल्याला असं माहीत आहे का लिरिकमध्ये कसल्याही प्रकारचा स्टांजा फॉर्म आपल्याला दिसत नाही. म्हणजे तो लिरिक कॉर्टनमध्ये लिहिला गेला पाहिजे का पेंटामीटरमध्ये लिहिला गेला पाहिजे किंवा त्याच्या 5 लाईनच असल्या पाहिजे एका स्टांजाचा, असं कसलंही आपल्याला लिरिकमध्ये रेस्ट्रिक्शन पाहायला मिळत नाही. बट ॲज फार ॲज ओड इज कन्सर्न देअर इज सम रेस्ट्रिक्शन. यू हॅव टू यूज एलॅबोरेट फॉर्म ऑफ स्टांजा व्हाईल रायटिंग ओड. एलॅबोरेटचा अर्थ होते का एक डिझाईन केलेला, पर्टिक्युलरली डेव्हलप केलेला एक स्टांजा फॉर्म तुम्हाला तिथे डेव्हलप म्हणजे वापरायचा आहे. द ओड इज ओरिजिनली ऑफ 2 क्लासिकल टाईप्स, द ग्रीक अँड रोमन. तर आपल्याला 2 प्रकारचे इथे ओड पाहायला मिळतात. 2 प्रकार आहे. क्लासिकल फॉर्म आहे. क्लासिकलचा अर्थ असा मी तुम्हाला आधीच्या क्लासमध्ये डिस्कस केला असेल. क्लासिकल कशाला म्हणतो आपण? क्लासिकल लिटरेचर, क्लासिकल
त्याला काय म्हणतो आपण, क्लासिकल म्युझिक असेल किंवा क्लासिकल सिंगिंग असेल, क्लासिकल पोएट्री असेल, क्लासिकल लिटरेचर असेल, तर क्लासिकलचा अर्थ होतो लिटरेचर ऑफ हायेस्ट ऑर्डर, म्हणजे सगळ्यात सर्वोत्तम जे लिटरेचर आहे त्याला आपण क्लासिकल म्हणतो. आता हे क्लासिकलचा अर्थ होतो असं म्हणतात की ऑगस्टसच्या काळामध्ये किंवा जे एकदम रोमन असेल किंवा ग्रीक काळ जो आपल्याला संस्कृती दिसते त्या संस्कृतीमध्ये खूप मोठ्या हायेस्ट ऑर्डरचं लिटरेचर लिहिलं गेलं असं म्हणतात. मग ते त्याला आपण क्लासिकल लिटरेचर म्हणतो. जसं मग तर त्यांनी काही ज्या गोष्टी आहे, काही गोष्टी म्हणजे जसं मग एखादा ओड आहे त्याचा स्टांजा फॉर्म कसा असला पाहिजे, एखादं इपिक आहे त्याचा स्टांजा फॉर्म कसा असला पाहिजे, किंवा मग एखादं तुम्हाला बॅलड लिहायचा आहे, बॅलडचा स्टांजा फॉर्म कसा असला पाहिजे, हा कुठंतरी त्यांनी क्लासिकल लिटरेचर तयार करत असताना हे काही स्ट्रक्चर आपण त्यांनी घालून ठेवलेले आहे. ते स्ट्रक्चर यू हॅव टू फॉलो. तर आपल्याला दोन प्रकारचे ओड पाहायला मिळतात. ओड इज ओरिजिनली ऑफ टू क्लासिकल टाईप्स, द ग्रीक अँड रोमन. कोणते दोन प्रकार आहे? ग्रीक आणि रोमन. द पोएट पिंडार वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द क्लासिकल ग्रीक व्हेरायटी ऑफ द ओड अँड ही फॅशन द पोएम स्ट्रक्चर फ्रॉम द सॉंग ऑफ कोरस इन द ग्रीक ड्रामा. आता हा जो आपल्याला दिसते पाहायला पहिला जो प्रकार आहे ग्रीक, तर ग्रीक ओडसाठी हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट पर्टिक्युलर ग्रीक ओड, दॅट इज पिंडार. पिंडार हा असा एक पोएट होऊन गेला त्या कल्चरमध्ये की त्यांनी तो जे स्टांजा फॉर्म निर्माण केला. कोणता? ग्रीक याचा. तर तो जो स्टांजा फॉर्म आपल्याला दिसते इट इज बेस्ड ऑन द मुवमेंट ऑफ डान्सर इन कोरस. कोरस म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की एक भोवताल गोल 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 फिरून डान्स करणे, टाळ्या वाजवून डान्स करणे, एका तालामध्ये डान्स करणे वगैरे, हे आपल्याला तो कोरस पाहायला मिळतो. तर त्या मुवमेंट अकॉर्डिंग टू द मुवमेंट ऑफ डान्सर्स ही हॅज इव्हॉल्व्ड दॅट पर्टिक्युलर स्टांजा फॉर्म. तर आपल्याला पाहायला मिळते की कोरस इन ग्रीक ड्रामा. तर ग्रीक ड्रामामध्ये जो सुरुवातीचा जो काळ होता त्या ड्रामामध्ये जो ग्रीक ड्रामामध्ये जे कोरस असायचे, म्हणजे कुठंतरी मागून ज्या ड्रामामध्ये संगीत असायचे, संगीतामध्ये जे कोरस म्हणजे असा राऊंड सॉंग म्हणजे गोल गोल नाचून गाऊन ते सॉंग वगैरे करायचे, त्या मुवमेंटवरून आपल्याला इथे तो स्टांजा फॉर्म डेव्हलप झालेला दिसते. त्यासाठी कारणीभूत जर कोण असेल, रिस्पॉन्सिबल जर कोण असेल, तर ते म्हणजे कोण आहे? पिंडार आहे. द ग्रीक म्हणजे ओडचा जेव्हा ग्रीक ओडचा जर तुम्हाला म्हटलं हु इज द ओरिजिनेटर ऑफ ग्रीक ओड, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे इट इज पिंडार. द थ्री स्टांजा सेट ऑफ द पिंडारिक ओड आर कॉल्ड स्ट्रोफ, अंटीस्ट्रोफ अँड इपोड. आता पहा ते म्हणजे थ्री स्टांजा आहे, म्हणजे जसं आता रिपीटेड, म्हणजे समजा हे असेल लाईन असेल, म्हणजे खूप म्हणजे ओड खूप आपण सुरुवातीलाच म्हटलं की ओड इज व्हेरी लाँगर पोएम, पण याच्यामध्ये जे थ्री स्टांजा सेट, तर मग आपल्याला तीन स्टांजाचा सेट आहे. एक म्हणजे पहिला स्ट्रोफ, दुसरा अंटीस्ट्रोफ, तिसरा इपोड. हे तीन स्टांजा झाले का? आणखी तीन स्टांजा असा तीन स्टांजाचा एक सेट त्यांनी बनवलेला आहे. तिथे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे समजा ती खूप 20-25 किंवा 100 स्टांजाची जर पोएम असेल तर दॅट 100 स्टांजाज आर डिवायडेड इन दॅट वे, म्हणजे तीन स्टांजाचा एक सेट. तर त्या तीन स्टांजाच्या सेटमध्ये पहिला जो स्टांजा आहे त्याला म्हणतो आपण स्ट्रोफ, दुसरा स्टांजा आहे त्याला म्हणतो आपण अंटीस्ट्रोफ, आणि चौथा जो स्टांजा आहे तिसरा स्टांजा त्याला म्हणतो आपण इपोड रिस्पेक्टिवली. आता हा स्ट्रोफ म्हणजे काय, अंटीस्ट्रोफ म्हणजे काय, आणि आता हे तुम्ही पाहिलं असेल की असं गोल गोल ज्या जनरली स्त्रिया वगैरे अशा गोल एक राऊंड करून ते डान्स करत असतात. डान्स करण्यामध्ये समजा इफ दॅट वुमन टर्न फ्रॉम राईट टू लेफ्ट, तर त्याला म्हणतो आपण स्ट्रोफ. इफ दॅट वुमन टर्न फ्रॉम लेफ्ट टू राईट, दॅट इज अंटीस्ट्रोफ. अँड इफ दॅट डान्सर स्टँड स्टील, एकाच ठिकाणी जर उभं राहून गाणं म्हणत असेल तर दॅट इज इपोड. तर म्हणजे समजा हा ओड जर पर्टिक्युलरली जर परफॉर्म केला जात असेल कुठं लिहिल्यानंतर, तर अशा प्रकारचे सेट, म्हणजे 100 लाईनचा जर एखादा त्याचा सॉंग त्यांनी बनवलं असेल ओड, तर त्याच्यामध्ये असा सेट राहील. समजा डान्सर आहे, गोल गोल ते नाचत आहे, अशा वेळेस समजा डान्सर डावीकडून डावीकडे जर वळत असेल तर त्यांना म्हणतो आपण स्ट्रोफ.
डावीकडून उजवीकडे जर वळत असेल त्याला म्हणतो अँटीस्ट्रोप, आणि ते डान्सर जर एकाच ठिकाणी राहून गाणं जर म्हणत असेल स्टँड स्टील तर त्याला म्हणतो आपण इपोट. त्या प्रकारचे ते 3 सेट्स ऑफ स्टांजाज आपल्याला इथे पाहायला मिळते. The Roman poet Horace established the second classical type of ode, that is Horatian ode. आता दुसरा जो रोमन पोएट होता त्याच पिरियडमध्ये तर त्याने दुसरा जो प्रकार इव्हॉल्व केला तो म्हणजे कोणता, होरेशियन ओड. इट इज नेम आफ्टर दॅट पर्टिक्युलर पोएट होरस. त्या होरसच्या नावावरूनच आपण त्याला होरेशियन ओड म्हणतो. होरेशियन ओड डिफर म्हणजे वेगळा असणे, डिफर फ्रॉम द पिंडारिक ओड इन टर्म ऑफ इट्स फॉर्म्स अँड कंटेंट. कंटेंट म्हणजे काय, फॉर्म म्हणजे आता पहिला आपण बघितलं की पिंडारिक ओड आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 स्टांजाचा एक सेट दिसतो, स्ट्रोप, अँटीस्ट्रोप आणि इपोट. तर तो फॉर्म म्हणजे त्याचं स्ट्रक्चरसुद्धा आपल्याला होरेशियन स्टांजा ओडचं स्ट्रक्चरसुद्धा आपल्याला वेगळं दिसेल. कंटेंट म्हणजे जो त्याचा सब्जेक्ट असेल तो सुद्धा आपल्याला वेगळा दिसेल. म्हणजे टोटल फॉर्म अँड कंटेंटचा जर विचार केला आपण तर होरेशियन ओड्सपेक्षा पिंडारिक आपल्याला एकदम वेगळा असलेला, डिफरंट असलेला पाहायला मिळेल. Pindar's ode and odes that borrow from his style tend to be in formal language, are passionate in rendering of their themes. आता पहा, Pindar's ode and odes that borrow from स्टाईल म्हणजे पिंडारिक ओड असो, पिंडारने स्वतः लिहिलेले ओड असो किंवा पिंडारच्या जो त्याची स्टाईल उसने घेऊन दुसऱ्यांनी लिहिलेले ओड असो त्यालासुद्धा आपण पिंडारिक ओडस म्हणू. तर काय आहे, टेन टू बी इन फॉर्मल लँग्वेज. फॉर्मल लँग्वेजचा अर्थ काय की ऑफिशियल लँग्वेज, म्हणजे जे आपण कोलोक्युअल लँग्वेज म्हणजे कोणती किंवा आपण जे इनफॉर्मल लँग्वेज म्हणजे कोणती, जे आपण घरी बोलतो, आपल्या आईवडिलांसोबत बोलतो, आपल्या मित्रांसोबत बोलतो, जे आपण आपल्या घरगुती व्यवहारामध्ये जे भाषा आपण वापरतो त्याला आपण तो इनफॉर्मल लँग्वेज. पण आपण जर बघितलं की पिंडारिक ओडची जी लँग्वेज आपल्याला कशी दिसेल, फॉर्मल लँग्वेज दिसेल. त्याने इनफॉर्मल लँग्वेजमध्ये किंवा कोलोक्युअल लँग्वेजमध्ये लिहिलेलं आपल्याला दिसत नाही. आणि रेंडरिंग आणि पॅशनेट इन द रेंडरिंग ऑफ देअर थीम्स, आणि त्यांचा जो काही सब्जेक्ट असेल ते एक्सप्रेस करण्यामध्ये एक पॅशनेट पण एकदम उत्कटता आपल्याला इथे पाहायला मिळते. पिंडार्स ओड्स वेअर आफ्टर ऑल ओरिजिनली इंटेंडेड, म्हणजे त्या उद्देशाने तयार करणे, इंटेंडेड टू सेलिब्रेट द विक्टरीज ऑफ ॲथलेट्स इन द ऑलिम्पिक गेम अँड आर दस जनरली रिटर्न इन द प्रेज ऑफ समवन आर टू ग्लोरीफाय समथिंग. आता पहा, पिंडारचे जे ओड लिहिल्या गेले सुरुवातीला ते कशासाठी ओढल्या गेले, टू ग्लोरीफाय, टू प्रेज. म्हणजे एखाद्या ऑलिम्पिक गेममध्ये जे कोणी जर विनर होत असेल, खेळाडू असेल, तर त्यांच्या प्रशंसा करण्यासाठी लिहिल्या गेले होते. त्याच्यामुळे थीम आपल्याला कसं एक पॅशनेट, कुठंतरी त्या पर्टिक्युलर त्या खेळाडूबद्दल खूप गौरवात्मक उद्गार काढण्यासाठी ते ओढ लिहिल्या गेलेले होते. म्हणून लँग्वेज पण आपल्याला एकदम फॉर्मल लँग्वेज दिसते आणि एक कुठेतरी उत्कटता, एक पॅशन आपल्याला त्या ओडमध्ये पाहायला मिळते. जनरली इट वॉज रिटर्न टू प्रेज द ॲथलेट इन द ऑलिम्पिक गेम अँड दस जनरली रिटर्न इन द प्रेज ऑफ समवन टू ग्लोरीफाय समथिंग. त्यांच्याबद्दल गौरवात्मक उद्गार करण्यासाठीच ते ओढ आपल्याला पिंडारिक ओढ लिहिल्या गेलेले पाहायला मिळते. होरेशियन ओड्स हाऊएव्हर आर मार्क्ड बाय देअर काल्म अँड रिफ्लेक्टिव्ह नेचर अँड आर रिटन इन कोलोक्युअल लँग्वेज. कोलोक्युअल म्हणजे सर्वसाधारण जे लोक वापरतात, फॉर्मल लँग्वेज म्हणजे ऑफिशियल लँग्वेज, आणि कोलोक्युअल म्हणजे इनफॉर्मल लँग्वेज, जे जनरली सर्वसाधारण लोक वापरतात. तर आपल्याला एकदम उलट, म्हणजे पिंडारिक ओडच्या एकदम उलट आपल्याला होरेशियन ओड लिहिल्या दिसते. त्यांची लँग्वेज पण कशी आहे, कोलोक्युअल लँग्वेज आहे, इनफॉर्मल लँग्वेज आहे. आणि नेचर जर आपण बघितलं तर एकदम शांत, रिफ्लेक्टिव्ह, म्हणजे एकदम शांत, एखाद्या चांगला गंभीर जर एखादा विषय असेल त्या विषयाला उद्गारून ते लिहिलेले दिसतात. द पॉप्युलर एक्झाम्पल ऑफ पिंडारिक ओड इज थॉमस ग्रेज प्रोग्रेस ऑफ पोएजी. हे लक्षात ठेवाल. याच्यावर तुम्हाला आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर आले समजा, किंवा ते तुम्हाला बहुपर्यायी एक्झाम जर झाली ऑनलाईन तर त्याच्यात तुम्हाला काम येईल. पॉप्युलर एक्झाम्पल ऑफ पिंडारिक ओडचं जर तुम्हाला कोणी विचारलं की एक्झाम्पल द्या, तर कोणतं एक्झाम्पल द्याल, थॉमस ग्रेज द प्रोग्रेस ऑफ पोएजी, जॉन कीट्स
ओड टू ऑटोमन इज ॲन एक्झाम्पल ऑफ होरेशियन टाईप. जॉन कीट्सचं ओड टू ऑटोमन आहे ते कशाचं आहे, होरेशियनचं एक्झाम्पल आहे. आणि थॉमस ग्रेची प्रोग्रेस ऑफ पोएट्री जे आहे ते कशाचं उदाहरण आहे, पिंडारी कोडचं उदाहरण आहे. द ग्रेस प्रोग्रेस ऑफ पोएट्री इज ॲन इन्स्टन्स ऑफ पिंडारिक ओड in English, and this form of ode was first introduced in England by बेन जॉन्सन. हे सुद्धा लक्षात ठेवा. ग्रेस प्रोग्रेस ऑफ पोएजी हे कशाचं एक्झाम्पल आहे, इन्स्टन्स ऑफ म्हणजे एक्झाम्पल ऑफ पिंडारी कोड. आणि इट वॉज इन इंग्लिश अँड दिस फॉर्म ऑफ ओड वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन टू इंग्लंड बाय बेन जॉन्सन. हा जो पहिल्यांदा इंग्लंडमध्ये, हा जनरली पिंडारी कोड कुठे तयार झाला, ग्रीकमध्ये. तो ग्रीकमधून इंग्लंडमध्ये पहिल्यांदा जर त्याचा कोणी उपयोग केला असेल तर तो कोण आहे, बेन जॉन्सन. हे सुद्धा अंडरलाईन करून ठेवा, लिहून ठेवा तुमच्याकडे. हू इंट्रोड्यूस पिंडारिक ओड फर्स्ट इन टू इंग्लंड, असा जर तुम्हाला क्वेश्चन आलं त्याचं उत्तर असलं पाहिजे बेन जॉन्सन इंट्रोड्यूस पिंडारिक ओड फर्स्ट इन इंग्लंड. दिस स्टाईल ऑफ ओड वॉज अडॉप्टेड अँड चेंज बाय द अदर पोएट्स इन इंग्लंड लाईक अब्राहम कॉली. कॉली स्टाईल ऑफ ओड कॉल्ड द इरेग्युलर ओड. आणि दुसरं इरेग्युलर ओड जर कोणाला म्हणत असू आपण तिथे कोणाचं आहे, अब्राहम कॉलीने जे काही ओड लिहिले म्हणजे पिंडारिक ओडमध्ये काही चेंजेस करून त्याने लिहिलेले जे ओड आहे त्याला आपण काय म्हणतो, इरेग्युलर ओड. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रोप, अंटीस्ट्रोप, इफोड, स्ट्रोप, अंटीस्ट्रोप, इफोड अशा प्रकारचा तुम्हाला एक सेट फॉर्मॅट तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामुळे जे थॉमस आपल्या अब्राहम कॉलीने जे काही लिहिलेले आहे ओड त्याला आपण इरेग्युलर ओड म्हणतो. इंट्रोड्यूस चेंजेस टू स्ट्रक्चर अँड राईम स्कीम ऑफ द अर्लियर स्टाईल. हिज ओड डिपेंडिंग ऑन देअर मूड्स अँड सब्जेक्ट मॅटर आर मॉडिफिकेशन ऑफ द पिंडारिक स्टांजा structure to include each stanza, different length for each line, different number of lines and rhyme scheme. This kind of ode has since been the most predominant variety in English poetry. आता या सगळ्या जे सेट फॉर्मॅट होता म्हणजे पिंडारी कोडचा, त्या सेट फॉर्मॅटमध्ये काही स्लाईडचे चेंजेस म्हणजे लेंथमध्ये असेल किंवा रायमिंग स्कीममध्ये असेल तर हे चेंजेस आपल्याला अब्राहम कॉलीने केलेले दिसतात. आणि त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये मॅक्सिमम जर ओड लिहिल्या गेले असेल तर ते आपल्याला कोणती व्हेरायटी पाहायला मिळते, इरेग्युलर ओडची व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे हे ओड. तर व्हॉट इज ओड? ओड इज लॉंगर पोएम. ओड इज बेसिकली sub part of lyric, but it is longer than lyric. It is used to express some serious subject. As far as our Pindaric ode is concerned, it is written to glorify the Olympic athlete. That's why it is passionate. As far as Horatian ode is concerned, it is very calm and serious, and it is used to express some serious subject. As far as English odes are concerned, the Pindaric ode was first used or introduced into England by Ben Jonson. After that, there were some slight differences that has been made by Abraham Cowley, and that's why the whatever has been the odes has been created by Abraham Cowley, it is called irregular ode. And nowadays in England, irregular odes are very famous, and most of the writer use that pattern because there is some liberty to use your own structure while expressing your feelings and emotions or describing any particular occasion. Okay, I hope you must have understood this particular portion. If you have some queries, let me know. Thank you.